वृंदाची मुलगी खुशीची तब्येत ठीक नव्हती. तिच्या मालकिनीचा सकाळपासून अनेकदा फोन आला होता. काय झालं वृंदा, आज कामावर येणार नाहीस का? सगळी भांडी पडली आहेत आणि तू आहेस की तुझा काही पत्ताच नाही. मालकीन, मुलीची तब्येत ठीक नाही आणि तिचे बाबा सुद्धा घरी नाहीत. ते कामावर गेले आहेत. मी मुलीला एकटे सोडून येऊ शकत नाही. मला काही ऐकायचं नाही. गप्पा बसून काम पूर्ण कर, नाहीतर मला दुसरी कामवाली शोधायला वेळ लागणार नाही. आता काय करू? रोशनी बेटी, आता तब्येत कशी वाटते? आई, आता औषध घेऊन बरं वाटतंय हो. ताप तर उतरला आहे. एक काम कर बेटा, तू माझ्यासोबत कामावर चल. तू तिथे बसून राहा, तोपर्यंत मी काम आटोपते. घरी एकटे सोडून जायचं मन नाही आणि जर कामावर गेले नाही तर मालकीन दुसरी कामवाली ठेवून घेतील. दिवाळीचा सण दिवस आहे बिटिया. मालकिनीचा काही भरोसा नाही. ठेवून घेतलं तर काम हातातून निघून जाईल. चल बहीण, चप्पल घालून आपण जाऊया. वृंदा रोशनी सोबत कामावर पोहोचते. आता तू या आजारी व्यक्तीला सोबत घेऊन आली आहेस. काम करशील की हिला सांभाळशील? मालकीन, घरी एकटी राहिली असती तर ती घाबरली असती. इथे गप्प बसून राहील, त्रास नाही देणार. रोशनी बेटा, तू तिथे समोर बस. आधी भांडी कर, मग पंखे सुद्धा साफ करायचे आहेत. ठीक आहे मालकीन. तेवढ्यात मालकिनीची मुलगी आणि पती सुद्धा येतात. सौम्या, तुमच्या लाडक्या खुशीने बघा किती सारी शॉपिंग केली आहे. मम्मी, बघा हे अनार, फुलझडी, रॉकेट आणि किती सारे फटाके, या चॉकलेट्स. आणि हे बघा मम्मी, मी माझ्यासाठी सकाळी घालायला वेगळा ड्रेस घेतला. उद्या माझ्या सगळ्या फ्रेंड्स येणार ना. मी दिवाळी पार्टीत नवीन पोशाख घालणार आहे. अरे हो, उद्या सकाळी दिवाळीचा परिंदा आहे. उद्या सकाळी वेळेवर ये, खूप काम असेल. खुशी दिवाळी पार्टीचे सामान बघू लागते. रोशनी सुद्धा तिला बघत होती. ए मुलगी, जा हे सामान उचलून खुशीच्या खोलीत ठेव. जी आंटी. रोशनी गप्प घाबरलेली अशी खुशीच्या खोलीत सामान घेऊन जात होती. अचानक तिच्या हातातून चॉकलेटचा डब्बा पडला. अरे, व्यवस्थित चालता येत नाही का? वृंदा, तू तुझ्या मुलीला काय शिकवलं आहे? जरासं काम सांगितलं तर काय, याचे हातपाय अगदी बेकार आहेत. इतकी महागडी चॉकलेटचा डब्बा पाडून दिला. काय झालं सौम्या, इतका आवाज का आहे? पापा, रोशनीने चॉकलेटचा डब्बा पाडून दिला म्हणून मम्मी तिला रागावते. काही बात नाही बेटा, आरामात उचलून खोलीत ठेवून दे. सौम्या, तुम्ही सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींवर मुलांवर रागवता. सगळं काम संपवून वृंदा रोशनीला घेऊन घरी येते. पण रोशनीचं मन उदास होतं. काय झालं रोशनी बेटा, तू इतकी उदास का आहेस? तब्येत तर ठीक आहे ना? आई, मला सुद्धा दिवाळीची खरेदी करायची आहे. मला सुद्धा फटाके आणि नवीन कपडे आणि मिठाई हवी आहे आई. आता तुझे बाबा येतील ना, तर मग मी तुझ्यासाठी फटाके आणि मिठाई विकत आणेन. वृंदा कसं तरी रोशनीला समजावते. वृंदा, काय झालं? आज रोशनी लवकर झोपली. हो, तुझी वाट बघत होती की तू येशील तर फटाके आणि मिठाई विकत आणशील. मोठ्या मुश्किलीने 500 रुपये मिळाले आहेत. तू उद्या कामावर जाशील तेव्हा हिला फटाके आणि मिठाई घेऊन दे, खुश होईल. ठीक आहे, तू बस, मी जेवण वाढते. दुसऱ्या दिवशी वृंदा रोशनीला घेऊन कामावर जाते. सौम्याच्या घरी दिवाळी पार्टीची तयारी चालू होती. वृंदा पाहुण्यासाठी चहा, कॉफी आणि नाश्त्याची व्यवस्था करत होती. वृंदा जाऊन समोरच्या टेबलवर चहाचे कप लावून दे आणि बिस्किट आणि नमकीन संपले आहेत ते सुद्धा भरून दे. तू रामूला पनीरचे पकोडे देण्यास सांगितले होतेस. पनीर आले की जाऊन एकदा बघून ये. जी मालकीन, मी आताच बघते. रोशनी बेटा, तू इथेच बस, मी तोपर्यंत पाहुण्यांकडे बघते. मम्मी, माझे फटाके मला माझ्या सगळ्या फ्रेंड सोबत गच्चीवर जाळायचे आहेत. सौम्याचं लक्ष नातेवाईक आणि मित्रांमध्ये होतं. ती खुशीची बात ऐकली नसल्यासारखं करते. खुशी तिच्या मित्रांना घेऊन गच्चीवर जाते. रोशनी हे सगळं बघत होती. तीही फटाके पाहू इच्छित होती.
तिला सुद्धा फटाके बघायचे होते. तिचं मन सुद्धा होतं की ती फटाके जळताना बघावे, म्हणून ती लपत छपत कशी तरी त्या सगळ्यांच्या मागे गच्चीवर जाते. खुशीची काडी पेटवण्याचा प्रयत्न करत होती की अचानक काडीची ज्योत फटाक्यावर पडते आणि खुशी रडू लागते. तिच्या आजूबाजूला आग लागते. तिचे सगळे फ्रेंड्स खाली पळून जातात. खुशी त्यावेळी एकटी होती. मम्मी पप्पा वाचवा, आग, मम्मी फटाक्यांना आग लागते, वाचवा वाचवा मम्मी, मम्मी मला भीती वाटते, लवकर वाचवा. खुशी घाबरू नकोस, मी आताच तुला वाचवते. रोशनी खूप समजदार मुलगी होती. ती गच्चीवरील नळातून लवकरच बादलीत पाणी भरून खुशीवर फेकते, ज्यामुळे आग विझते. इतक्यात सगळे लोक गच्चीवर येतात. खुशी माझी बाळा, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही ना? तू ठीक आहेस ना बेटा? ही आग कशी लागली? पप्पा मम्मी, चूक माझीच आहे. मी तुम्हा दोघांशिवाय एकटी फटाके जाळायला आले. माझ्या हातातून मशीनची माचीची काडी पेटली आणि फटाक्यांवर पडती. मम्मी पप्पा, रोशनीने बादलीत पाणी भरून माझ्यावर फेकलं तर आग विझली, नाहीतर सगळे फटाके फुटले असते. रोशनी बेटा, खूप खूप धन्यवाद. माझ्या मुलीचं तू आज खुशीचा जीव वाचवला. अरे किती गोड आहेस तू. सगळे खाली आले असते. सौम्या रोशनीची खूप प्रेमाने बोलते. त्यानंतर खुशी तिच्या सर्व मित्रांसोबत दिवाळीची पार्टी करते. रोशनी बेटा, तू सुद्धा मुलांसोबत खेळायला जा. बघ सगळे किती मजा करत आहेत. सगळे लोक मिळून दिवाळीची पार्टी करतात. सगळे पाहुणे गेल्यावर वृंदा सुद्धा घरी जायला निघते. वृंदा, हे काय भेटवस्तू आमच्याकडून रोशनी आणि तुझ्यासाठी आहेत आणि मी माझ्या वागण्याबद्दल खूप लज्जित आहे. वृंदा, मला समजायला हवं होतं की दिवाळी ही सगळ्यांचा सण आहे. कोणी श्रीमंत नाही आणि कोणी गरीब नाही. जर आम्ही आनंद साजरा करू इच्छितो तर तुम्हालाही आनंद करण्याचा हक्क आहे. माझ्याकडून या भेटवस्तू घ्या आणि धूमधडाक्यात हा सण साजरा करा. रोशनी, मी या पिशवीत तुझ्यासाठी खूप सारे अनार आणि फुलभाज्या सुद्धा ठेवले आहेत. थँक्यू खुशी. घरी जाऊन रोशनी खूप धूमधडाक्यात दिवाळीचा सण साजरा करते. सौम्याने तिला खूप साऱ्या भेटवस्तू दिल्या होत्या, ज्या पाहून सौम्याच्या चेहऱ्यावर